साइंस की टीचर क्लास में पढ़ा रही थी। टीचर ने पप्पू से कहा, तू बता, जिंदा रहने के लिए क्या क्या चीज़ें ज़रूरी है। पप्पू, नहीं पता मैडम। टीचर, अरे जो आता है वही बता। पप्पू, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात ज़रूरी है सनम। शिक्षक, पिंट्या, जर तुझ्या मागे वाघ लागला तर तू काय करशील? पिंट्या, मी झाडाच्या मागे लपून जाईल. शिक्षक, वाघाने तुला पाहिले तर? पिंट्या, मी लगेच झाडावर चढून जाईल. शिक्षक, जर वाघ पण झाडावर चढला तर? पिंट्या, मी नदीत उडी मारेल. शिक्षक, आणि जर वाघाने नदीत उडी मारली तर? पिंट्या, म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुमचं समाधान होईल का? अर्ध्या रात्री चाळीत होणाऱ्या जोरजोराचा आवाज ऐकून नवरा झोपेतून जागा होतो आणि घराबाहेर येऊन लोकांना विचारतो, काय झालं? काही लोकांनी त्याला सांगितलं, सावधान राहा, आपल्या पाण्यात विष आहे. हे ऐकून नवरा पटकन दरवाजा लावतो. तीच त्याची बायको उठते. बायको, इतका आवाज कुठून येत आहे? काय झालं आहे? नवरा, काही नाही झालं, वेडे आहेत हे लोक. तू हे पाणी पी आणि झोपून जा. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू, तू जर 5 मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला 500 रुपये देईन. चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटानंतर तिने चंदूला विचारलं, अहो, जरा घड्याळ बघा ना, 5 मिनिटं झाली का ते? आज त्याने पहिल्यांदाच बायकोला व्हॉट्सॲप इन्स्टॉल करून दिले आणि व्हॉट्सॲपवर तिचा पहिला मेसेज आला, येताना दळणाचा डबा घरी घेऊन या, डोळेच भरून आले. श्रीमंत लोक लग्नानंतर लगेच हनुमूनला निघून जातात आणि आपल्या इकडं मंडपवाले 6 महिने पिच्छा सोडत नाही. अजून 6 जग, 13 ग्लास आणि 4 बकेट सापडत नाही भाऊ. पति, सब्जी में नमक नहीं है. पत्नी, वो क्या है ना, सब्जी थोड़ी जल गई थी. पति, तो सब्जी में नमक क्यों नहीं डाला? पत्नी, हम लोग संस्कारी परिवार से हैं, जले में नमक नहीं छिड़कते. गण्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन येतो. गर्लफ्रेंड, मला तू घरी का आणलं? ते पण कोणी नसताना. गण्या, पहिले डोळे बंद कर. गर्लफ्रेंड, अच्छा ठीक आहे, हे घे केले. गण्या, आता सांग, काय दिसतं? गर्लफ्रेंड, अंधार. गण्या, बस, माझं जीवन पण असंच आहे तुझ्या विना. गर्लफ्रेंड, हट नालायका, मला वाटलं किस करशील.